नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघड झालं। व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली। 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती। 10,000 घेताना 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले। 150 ते 200 व्हिडिओ असल्याचा संशय आहे। व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती। तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावर देखील पोलिसांचा संशय आहे। नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल आता उघड झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून पैसे उकळण्यात आले। 150 ते 200 व्हिडिओ होते। व्यावसायिकाला या मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले। मात्र या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि 4 जणांना ताब्यात घेतलं। 12 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती आणि यामधले काही पैसे स्वीकारताना आरोपींना अटक करण्यात आली। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, नेमकं काय प्रकरण आहे? कल्याणी, अजून एक ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। नाशिकमधून एका उद्योजकाचं लॅपटॉप जो आहे तो चोरून आणि त्यामधले काही व्हिडिओ या उद्योजकाला पाठवून खंडणी एकूणच मागण्यात आलेली होती। कारण या उद्योजकाचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ लॅपटॉपमध्ये होते आणि त्याच लॅपटॉप चोरून काही संशयितांनी या उद्योजकाकडे ही खंडणी मागितली होती आणि त्या खंडणी मधला काही रक्कम स्वीकारताना नाशिक पोलिसांनी 4 ते 5 लोकांना आता ताब्यात घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि त्या लॅपटॉपमध्ये अजूनही काही पद्धतीचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आता ते नेमका आक्षेपार्ह व्हिडिओ कुणाचे आहेत आणि कशा पद्धतीने ते रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात अधिक चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। या सगळ्या संदर्भात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पण एका नाशिकमधल्या उद्योजकाच्या बाबतीत ही घटना घडल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। या लॅपटॉपमध्ये अजून काही व्हिडिओ आहेत अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे त्या लॅपटॉपमध्ये नेमके व्हिडिओ कुणाचे आहेत आणि कोणी रेकॉर्डिंग केलेलं आहे, कशा पद्धतीने केलेलं आहे, आता त्या संदर्भात सगळी चौकशी सुरू आहे। धन्यवाद किरण, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघड झाले। मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करत व्यावसायिकाला धमकावण्यात आलं आणि खंडणी मागण्यात आली। दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी 4 जणांना आता ताब्यात घेतलं।